मस्त अगदी झटकीपट होणारी ही कढी, आंबट थोडीशी गोड अशी एकदम मस्तपैकी, आणि ते पण भज्यांबरोबर जर खाल्ली तर अजूनच उत्तम. चला तर रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग कढीची रेसिपी पाहूया. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग देखील घालून घ्यायचं आहे. हिंगाची फोडणी तर अवश्य द्या. त्यानंतर इथे आपल्याला मिरच्या आणि त्यानंतर कढीपत्ता याची फोडणी घालायची आहे. बघा किती मस्त छान अगदी तडतडलंय ना, एकदम छान अशी मस्त तडका बसतो आपल्या कढीला. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पहा इथे हिंग घातलेला आहे मी. पहा इथं मस्त अगदी फोडणी बसलेली आहे. त्यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची देखील आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे. खूप छान लागते बरं का इथे. आणि आता इथे आपल्याला सगळं व्यवस्थित छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशी झटकीपट होणारी ही कढी तुम्ही ताकाची देखील करू शकता, पण मी इथे आज दह्याची करणार आहे. तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 3 चमचे हे बेसन पीठ घातलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित छान असं मस्त मिक्स करायचं आहे. म्हणजे आपलं जे कढी आहे ती अगदी प्लेन बनणार आहे. असंच जर तुम्ही दही टाकलं ना की ते अगदी कढी आपली फुटल्यासारखी वाटते. त्याच्यामुळे आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर मी हे सगळं जे दही आहे त्या फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे ना, मस्त अगदी. इथे मस्त अगदी आपण हळद वगैरे सगळी घातली आहे. ह्या ठिकाणी जर तुम्हाला नको असेल हळद तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल, पातळ घट्ट, तशी तुम्ही करू शकता. यात जर तुम्हाला भजे सोडायचे असेल तर मग मात्र कढी ही थोडीशी पातळच हवी आहे. आता यामध्ये मी थोडं अजून पाणी घालत आहे, कारण मला कढी ही पातळ पाहिजे आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मस्तपैकी, आणि स्लो गॅसवरच आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि 1-2 उकळी काढायची आहे. म्हणजे आपली ही जी कढी आहे एकदम मस्तपैकी छान शिजेल. आपली आता इथं कढी तयार झालेली आहे. या स्टेजला तुम्ही अगदी चव बघून मीठ जे आहे चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला जसं हवं आहे तसं. तर पहा इथे अगदी मस्त गरमागरम आपली ही कढी तयार झालेली आहे. तुम्ही अगदी नुसती पोळी जरी चुरून खाल्ली तरी चालते. अगदी साध्या भाताबरोबर जरी नुसती कढी आणि भात खाल्ला ना तरी खूप छान लागतं. आणि नुसती कढी जरी प्याली ना अगदी चमच्याने घेऊन, अगदी खूप म्हणजे खूपच छान लागते. ते एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा ही कढी ट्राय करून बघा, खूपच छान लागते. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.